नंबर 1 बेस्ट सेलर बुक. आपल्या कामात आणि आयुष्यात होणाऱ्या बदलांना सामोरं जाण्याचा मार्ग. हू मूव्ड माय चीज. डॉक्टर स्पेन्सर जॉन्सन, MD. प्रस्तावना केनेथ ब्लचर्ड, PhD. जगातील सर्वात लोकप्रिय व्यवस्थापन पद्धत शिकवणारे बेस्ट सेलिंग पुस्तक द 1 मिनिट मॅनेजरचे सहलेखक. अनुवाद मोहन मदगुलकर. मराठी एडिशनमधील हे पुस्तक आज आपण ऐकणार आहोत. हू मूव्ड माय चीज. आयुष्यात अचानकपणे घडणाऱ्या बदलांना सामोरं जाण्याचा मार्ग. हू मूव्ड माय चीज ही वरकरणी साधी वाटणारी कथा असली तरी तिच्यात एक महान सत्य दडलंय. भूलभुलैयात अडकलेल्या 4 पात्रांची ही उद्बोधक आणि मजेदार कथा आहे. ही 4 पात्र एका भूलभुलैयात राहत असतात. शिवाय ती चीजच्या शोधात असतात. या 4 पात्रांपैकी 2 पात्र म्हणजे स्नीफ आणि स्करी ही उंदरं आहेत, तर उर्वरित 2 पात्र म्हणजे हेम आणि हॉ नावाचे छोटे लोक आहेत. कथेत वापरलेला चीज हा शब्द प्रतिकात्मक शब्द आहे. आपल्या आयुष्यात चीज सर्वांनाच नेहमी हवंहवंसं वाटतं. चीज म्हणजे गलेलठ्ठ पगाराची नोकरी, पैसा, मालमत्ता, आरोग्य किंवा मनःशांती. कथेतला भूलभुलैया हा शब्दही प्रतिकात्मक आहे. आपल्या नोकरीचं ठिकाण, आपलं घर किंवा आपण ज्या ध्येयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो ते ध्येय अशा अर्थानं भूलभुलैया हा शब्द वापरण्यात आलाय. प्रस्तुत कथेतल्या पात्रांना काही अनपेक्षित बदलांना सामोरं जावं लागतं. त्यापैकी प्रत्येकजण या बदलांना तोंड देण्यात यशस्वी होतो. ही सर्व पात्र या प्रवासात प्राप्त झालेला बोध भूलभुलैयाच्या भिंतीवर लिहितात. वाचक हो, प्रस्तुत पुस्तकाचं वाचन करताना तुमच्यासमोर जेव्हा भूलभुलैयाच्या भिंतीचं चित्र येईल तेव्हा त्यावर काही सुविचार लिहिलेले असतील. या सुविचारांवरून तुम्हाला बदलाला कसं तोंड द्यायचं हे समजेल. परिणामी तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात आणि करिअरमध्ये यशस्वी होण्याचं रहस्य तुमच्यासमोर उलगडेल. ही कथा सर्व वयोगटातल्या वाचकांसाठी लिहिली आहे. खरं तर ती वाचायला 1 तासही पुरेसा आहे, पण या 1 तासात मिळालेलं ज्ञान आयुष्यभर कामी येईल हे नक्की. हू मूव्ड माय चीज. प्रस्तुत पुस्तकातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा उपयोग अनेक उद्योग संस्था, शासकीय संस्था, सेनादलं, लघु उद्योग, रुग्णालयं, चर्च आणि शाळा यांमधील अनेक स्त्री पुरुष करत आहेत. उज्ज्वल भविष्याचं चित्र दाखवणारी बरीच पुस्तकं प्रकाशित होत असतात. हू मूव्ड माय चीज या पुस्तकाचा माझ्यावर असाच विलक्षण प्रभाव पडला आहे. माझ्या आजूबाजूला घडत असलेले काही बदल मला मुळीच जाणवत नव्हते, पण स्पेन्सर जॉन्सन यांनी माझे डोळे उघडले. हे पुस्तक वाचणं आजच्या युगात अपरिहार्य आहे. डेव्हिड ए. हिनन, बोर्ड मेंबर, पीटर F. ड्रकर, ग्रॅज्युएट मॅनेजमेंट सेंटर. नोकरी व्यवसायात अनेक बदल घडत असतात. हे सत्य सर्वजण मान्य करतील. पण या बदलांशी किती लोक जुळवून घेतात? खूपच कमी लोक आयुष्यात बदल घडायला हवेत अशी अपेक्षा करतात. अचानकपणे घडणाऱ्या बदलांना कसं सामोरं जावं याचा सोपा नकाशा म्हणजे हू मूव्ड माय चीज हे पुस्तक. मायकल मोर्ले, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, ईस्टमेन कोडॅक. माझ्या डोळ्यांसमोर एक चित्र उभं राहतंय. मी माझ्या मुलांना, नातवंडांना
हू मूड माय चीज हे पुस्तक वाचून दाखवतोय आणि सर्वजण या कथेतील शिकवण समजून घेत आहेत. लेफ्टनंट कर्नल व्हॅन वॉशर, एरोनॉटिकल सायन्स सेंटर, राईट पॅटरसन, AFB. हू मूव्ड माय चीज हे पुस्तक वाचून पूर्ण होताच मी आमच्या तांत्रिक विभागाच्या संचालकांसाठी या पुस्तकाच्या अनेक प्रती मागवल्या. आमच्यासमोर उभ्या ठाकलेल्या बदलांना तोंड देणं सोपं जावं हा या मागचा उद्देश होता. आमच्या टीममध्ये होणारे बदल हे नवी बाजारपेठ विकसित करताना होणारे बदल अशा सर्व प्रकारच्या बदलांना सामोरं जाणं या पुस्तकामुळे सहज होईल असं मला वाटतं. हे सर्व संचालक त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्वांना हे पुस्तक वाचायला देतील अशी मला आशा वाटते. जोआन बॅक्स, परफॉर्मन्स इफेक्टिव्हनेस एक्सपर्ट, व्हर्लपूल कॉर्पोरेशन. डॉक्टर जॉन्सन यांच्या इतर पुस्तकांप्रमाणेच हू मूड माय चीज हे पुस्तक देखील समजण्यास सोप्या अशा जीवनसत्यांनी भरलंय. विद्यापीठात शिकवताना आम्ही चीज या रूपकाचा आधार घेत असतो. शिवाय घरी असताना देखील आम्ही चीज या प्रतीकाचा उपयोग करून परस्परांना पुढे वाटचाल करण्याचं आवाहन देत असतो, ते देखील अगदी हसत खेळत. कॅथी क्विनलँड. हू मूव्ड माय चीज या पुस्तकामुळे माझं आयुष्य बदलून गेलं. मी स्वतःचं करिअर सावरलं, ते याच पुस्तकाच्या आधारावर. ज्या क्षेत्रात करिअर घडवण्याची स्वप्नही कल्पना केली नव्हती, या क्षेत्रात मी देदीप्यमान यश मिळवलं. चार्ली जॉन्स, हॉल ऑफ फेम स्पोर्ट्स स्काफर, NBC टेलिव्हिजन. आमच्या संचालक मंडळानं कंपनी विकण्याचा निर्णय घेतला. आता माझ्या नोकरीवर गदा येणार या असुरक्षितपणाच्या भावनेनं मला पोखरलं. मी स्वतःला दुर्दैवी समजू लागलो, पण इतक्यात हू मूव्ड माय चीज माझ्या वाचनात आलं. अचानकपणे विजेचा धक्का बसावा तसं मला या पुस्तकानं हादरवून टाकलं. माझ्यात आमूलाग्र बदल घडला. मी परिस्थितीला दोष देणं थांबवलं. माझ्या मनात जबरदस्त आत्मविश्वास निर्माण झाला आणि माझं नवीन चीज शोधण्यासाठी मी प्रेरित झालो. मायकल कार्लसन, प्रेसिडेंट, ADS प्लास्टिक्स. हे पुस्तक वाचल्यानंतर अनेक कंपन्यांमधील लोक हू मूव्ड माय चीज, भूलभुलैया, हेम, हॉ अशा गोष्टींविषयी चर्चा करत राहतील. याचं कारण म्हणजे डॉक्टर जॉन्सन यांची रंजक लेखनशैली आणि वाचकांना खिळवून ठेवणारी चित्रमयता. या पुस्तकामुळे बदलांचा सामना करण्याचा विलक्षण, प्रभावी आणि अविस्मरणीय मार्ग आपल्यासमोर स्पष्ट होईल. अल्बर्ट जे. सायमॉन, प्रेसिडेंट, रॉचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. डॉक्टर जॉन्सन यांनी मांडलेल्या कथेमुळे आणि ते प्रदान करत असलेल्या असामान्य अंतर्दृष्टीमुळे हे एक दुर्मिळ पुस्तक ठरलंय. बदलांचा सामना करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला हे पुस्तक समजण्यास सोपं आणि म्हणूनच वाचनीय वाटेल. माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि मित्रांना मी हे पुस्तक द्यायचं ठरवलंय. रँडी हॅरिस, माजी उपाध्यक्ष, मेरिल लिंच इंटरनॅशनल. आपलं चीज कोणीतरी हिरावून घेतल्याचं आपल्याला कधी ना कधी जाणवतं. या पुस्तकातील सिद्धांत वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला बदलाची गरज जाणून घेण्यासाठी आणि बदलाशी जुळवून घेण्यासाठी नक्कीच फायदा होईल. जॉन ए. लोपियानो, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, झेरॉक्स डॉक्युमेंट कंपनी. मी या पुस्तकाच्या अनेक प्रती खरेदी करत राहतो, कारण ही कथा खूपच छान आहे. बदलांशी जुळवून घेताना नेमकं काय करावं यासाठी वाचकांना प्रेरित करण्याचा हा अद्वितीय मार्ग आहे. बिझनेस संदर्भातील हे पहिलंच असं पुस्तक आहे जे मी पुन्हा पुन्हा वाचतो. इतकंच काय,
तर माझ्या सहकाऱ्यांनी, मित्रांनी आणि ग्राहकांनी हे पुस्तक वाचावं असा मी आग्रह करत असतो. ब्रूस क्रॅगर, सिनियर VP, ओशनियरिंग इंटरनॅशनल इंक. ही कथा वाचल्यापासून मी आणि माझा कर्मचारी वर्ग होणाऱ्या बदलांकडे आपलं चीज कोणीतरी हलवलंय या दृष्टिकोनातून पाहतो. त्यामुळे आम्ही बदल घडवून आणण्यात यशस्वी होतोय. शिवाय नव्या संधीकडे एक रोमहर्षक, साहसी अनुभव म्हणून पाहतोय. टॉपर लॉन्ग, डिव्हिजन प्रेसिडेंट ट्रेक्स्ट्रॉन. व्यवसायात असणारी जोखीम आणि बदल याकडे सकारात्मक भूमिकेतून पाहण्याची भाषा या पुस्तकातल्या प्रत्येक पानावर आढळते. त्यामुळेच आम्ही हू मूव्ड माय चीज हे पुस्तक आमच्या प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रमात वापरणार आहोत. या पुस्तकातला संदेश अत्यंत सुस्पष्ट आहे. शिवाय यातली पात्र प्रत्येक व्यवसायात तुमच्या आजूबाजूला असल्याचं आढळेल. सँडली ग्रॅम्बल, बेल साऊथ. मुख्य कथेची सुरुवात ही पुढील भागापासून होत आहे. तरी मला आशा आहे की आपण पुढील भाग नक्की ऐकाल. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.